कालच्या दिवशी आपण बायोमॉलिक्युल चॅप्टरमधलं कार्बोहायड्रेट्स टॉपिक आणि त्याची डेफिनेशन जी आहे ती डिस्कस केली होती. कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह पॉलीहायड्रोक्सिल अल्डेट्स ऑर केटोन अँड दोज कंपाऊंड्स ऑन हायड्रोलिसिस गिव्स द सेम ऑप्टिकली ॲक्टिव्ह पॉलीहायड्रोक्सिल अल्डेट्स अँड केटोन दॅट नोन ॲज दी कार्बोहायड्रेट्स. कालच्या दिवशी आपण ते डिस्कस केलं. ठीक आहे, आज आपण कार्बोहायड्रेट्समध्ये पुढचा टॉपिक डिस्कस करूया, क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. Then carbohydrates are classified into three categories. First one is the monosaccharide. Second, oligosaccharides. And third, polysaccharides. आता एक क्वेश्चन तयार होऊ शकतो की आपण वर तर कार्बोहायड्रेट्स म्हटलं आणि ज्यावेळेस आपण क्लासिफिकेशन केलं, क्लासिफिकेशन करताना आपण वर्ड यूज केला सॅकराइड्स. देन व्हॉट इज दी सॅकराइड्स? सॅकराइड्स इज दी पॅरेंट नेम ऑफ शुगर. Because carbohydrates are sweet in nature, only starch and cellular, that two carbohydrates or polysaccharide are not in a sweet taste, but other carbohydrates are sweet taste. They are origin from sugar, means we can use the word saccharides. Then mono means single means those carbohydrates cannot be hydrolyzed, that is smallest unit of carbohydrate. Known as monosaccharide. For example, we can take example as the glucose, fructose, galactose, etc. That are the monosaccharide, means that unit cannot be further hydrolyzed or it is the smallest unit of carbohydrate, that known as monosaccharides. Then second is the oligo means those 2 to 10 units. Then what is the oligo? When those carbohydrates on a hydrolysis gives 2 to 10 units of monosaccharides, known as oligosaccharides. मग आता ऑलिगोसॅकराइडचं एक्झाम्पल जो आपल्याला 2 पासून तर 10 पर्यंत काय देईल? मोनोसॅकराइडचे युनिट देईल. फॉर एक्झाम्पल शुक्रोज. आपण कालच्या लेक्चरला डिस्कस केलं होतं. शुक्रोज ऑन अ हायड्रोलिसिस गिव्स 1 युनिट ऑफ ग्लुकोज and 1 unit of fructose. Same as malt sugar. काल सांगितलं होतं maltose. Maltose म्हणजे काय? Those sugar will use to make chocolate. That sugar is known as maltose. On maltose hydrolysis, it will give 2 unit of glucose. While lactose, sugar present in a milk, that on a hydrolysis gives 1 unit of glucose and 1 unit of galactose. तर असे जे असतील जे आपल्याला हायड्रोलिसिस केल्यावर 2 पासून तर 10 पर्यंत युनिट देतील. मग आता हे सर्व जे ते डायसॅकराइड्स आहेत. मग ऑलिगोसॅकराइड अगेन क्लासिफाइड इनटू डिफरंट टाइप्स. द फर्स्ट वन विल बी डायसॅकराइड्स. Disaccharides means it will use 2 unit. It will use 2 unit of monosaccharide. The second is the trisaccharide. Trisaccharide gives
3 unit of monosaccharides. ठीक है. Third is the tetrasaccharides. Tetrasaccharide gives 4 unit of monosaccharide, and by this way we can classify oligosaccharide into di, tri, tetra, penta, hexa ह्या पद्धतीने 10 युनिट पर्यंत जे जातील त्याला आपण म्हणू ऑलिगोसॅकराइड. द नेक्स्ट वन इज दी पॉलीसॅकराइड्स. आता पॉलीसॅकराइड्स म्हणजे काय? देन दोज कार्बोहायड्रेट those carbohydrates on hydrolysis gives more than 10 units of monosaccharides. जे आपल्याला 10 पेक्षा जास्त युनिट देतील मोनोसॅकराइडचे, याचे जे कार्बोहायड्रेट्स असतील त्यांना म्हणू आपण पॉलीसॅकराइड. मग पॉलीसॅकराइडचं एक्झाम्पल घेता आपल्याला सेल्युलोज और स्टार्च और ग्लायकोजन एक्सेट्रा. That unit gives in starch there are 200 to 1000 unit of monosaccharide, when cellulose having the same quantity or more than 1000 unit, means that those on hydrolysis gives more than 10 unit of monosaccharides, that known as oligosaccharides. That known as polysaccharide. And carbohydrates are classified into 3 categories: monosaccharide, oligosaccharide and polysaccharide. Next क्लासिफिकेशन मध्ये आता आपण पुढचा टॉपिक डिस्कस करूया. फर्स्ट क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट इज दी मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड्स काय आता डिस्कस केलं जस्ट आपण. मोनोसॅकराइड्स आर द स्मॉलेस्ट युनिट ऑर दोज कॅन नॉट बी फर्दर हायड्रोलाइज, दॅट नोन ॲज मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइडचं पहिलं जे एक्झाम्पल आहे ग्लुकोज. त्याला आता कार्बोहायड्रेटमध्ये पहिलं युनिट स्टडी करायचं आहे. ग्लुकोज हॅविंग मॉलिक्युलर फॉर्म्युला इज द C6H12O6. ग्लुकोज जो आहे, ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H12O6. आता हा जो ग्लुकोज आहे, ग्लुकोजचा आपण मॉलिक्युलर वेट कॅल्क्युलेट करू शकतो. मॉलिक्युलर वेट इज दी 180 ग्राम पर. हे झालं त्याचं मॉलिक्युलर. ग्लुकोजचा फॉर्म्युला आताच आपण जस्ट डेफिनेशन स्टडी करताना घेतला होता. इट इज दी ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलिहायड्रॉक्सी. त्याच्यामध्ये आपण लिहिलं होतं C डबल बॉन्ड OH. सेकंड कार्बनला राईट हँड साईडला OH, लेफ्ट हँड साईडला H. नेक्स्ट कार्बनला लेफ्ट हँडला OH, राईटला H. पुढच्याला परत लेफ्टला H, राईटला OH, लेफ्टला H, राईटला OH. आणि जो लास्टचा कार्बन आहे त्याला आपण लिहिलं होतं CH2OH. ह्या पद्धतीने आपण ग्लुकोजचा फॉर्म्युला जो आहे तो राईट डाऊन. ठीक आहे. ग्लुकोज इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलिहायड्रॉक्सी अल्डेट्स आहे. मग आता ग्लुकोजचं फर्स्ट थिंग, हा ग्लुकोज प्रिपेअर कसा करा. द नेक्स्ट प्रिपरेशन मेथड ऑफ ग्लुकोज. प्रिपरेशन मेथड ऑफ प्रिपरेशन मेथड फर्स्ट फ्रॉम सुक्रोज. आताच आपण जस्ट 5 मिनिटापूर्वी डिस्कस केली रिएक्शन फ्रॉम सुक्रोज. व्हेनेवर सुक्रोज हॅविंग मॉलिक्युलर फॉर्म्युला C12H22O11. Sucrose on a hydrolysis gives 1 unit of glucose, that is C6H12O6. The similar another formula is the C6H12O6. This formula is for glucose and another will be fructose. Then whenever sucrose on a hydrolysis gives 1 unit of glucose and 1 unit of fructose, same as the from maltose. Whenever maltose, malt sugar, on a hydrolysis gives
2 युनिट ऑफ ग्लुकोज. प्रिपरेशन मेथड खूप सिंपल आहे ग्लुकोजची. एक आहे सुक्रोज पासून आणि एक आहे माल्टोज पासून. सुक्रोज ऑन हायड्रोलिसिस गिव्स 1 युनिट ऑफ ग्लुकोज, 1 युनिट ऑफ फ्रक्टोज. सेम ॲज द माल्टोज ऑन हायड्रोलिसिस गिव्स 2 युनिट ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचे आपल्याला 2 युनिट जे आहेत ते ऑप्टेन होतील. आणि बाय दिस वे वी कॅन जनरल स्टडी ऑफ द ग्लुकोज. सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रिपरेशन तर सिंपल आहे, आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ग्लुकोजचं हे जे स्ट्रक्चर आलेलं आहे, हे स्ट्रक्चर यासच काय की जे 6 कार्बन आहेत ते 6 कार्बन एका लिनियर फॉर्ममध्ये आहेत. प्रत्येक कार्बनवर एक एक OH ग्रुप काय ते ह्या पद्धतीने जिच्या पावडर काय, लेस ग्रुप इकडच्या बाजूला काय, लास्टला CH2H काय. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला ज्या आहेत या त्याचं स्ट्रक्चरल डिटर्मिनेशनने डिटर्माइन करते. नेक्स्ट पॉईंट इज दी स्ट्रक्चरल डिटर्मिनेशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे आपण जे काढलंय हे ह्याच पद्धतीने का, याच्यासाठी आपल्याला रिएक्शन डिस्कस करायचे. देन फर्स्ट रिएक्शन विथ रेड फॉस्फरस अँड HI. आता रेड फॉस्फरस अँड HI, रेड फॉस्फरस इज दी और HI विल बी ऍक्ट ॲज अ रिड्युसिंग एजंट. हे स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे रेड फॉस्फरस. एक लक्षात ठेवा, रेड फॉस्फरस ज्यावेळेस कुठल्या रिएक्शनमध्ये पार्टिसिपेट होईल तो फक्त कार्बनचं स्केलेटन उरू देईल, बाकी सर्व जे काही ग्रुप असतील त्यांना काय करून टाकेल, तो रिड्यूस करून टाकेल. हेच व्हेनेवर ग्लुकोज रिॲक्ट विथ रेड फॉस्फरस in presence of HI at 393 Kelvin temperature, it will use 1, 2, 3, 4, 5, 6. It will use N-hexane as a. त्याला रिएक्शन मध्ये काय भेटेल, N-hexane भेटेल. आणि then from reaction of glucose to red phosphorus and HI, it gives N-hexane as a product. That means all 6 carbon atom in a glucose retained in a लिनियर चेन. जे काही 6 कार्बन आयटम आहेत हे 6च्या 6 कार्बन आयटम कसे एका लिनियर चेन मध्ये आहेत की ज्यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारची ब्रांचिंग नाही. म्हणजे ग्लुकोज मध्ये जे 6 कार्बन आयटम आहेत हे एका पर्टिक्युलर लाईन मध्ये प्रेझेंट आहे. हे सांगण्याचं काम कोणी केलं आपल्याला, रेड फॉस्फरस आणि HIच्या रिएक्शन. व्हेनेवर ग्लुकोज रिॲक्ट विथ रेड फॉस्फरस इट विल यूज N-hexane ॲज अ. ठीक आहे, बेसिक रिएक्शन घेतली, रिएक्शन विथ रेड फॉस्फरस. सेकंड रिएक्शन आपल्याला डिस्कस करायची आहे, रिएक्शन विथ हायड्रॉक्सिल अमाइन, दॅट ऑल्सो नोन ॲज NH2. देन व्हेनेवर ग्लुकोज, आता मी परत ग्लुकोजचा फॉर्म्युला घेतो, CHO OH H HO H OH H OH and last one CH2. Then again glucose. Whenever glucose react with hydroxyl amine, that is NH2OH. तर जनरली हायड्रॉक्सिल अमाइन हा कुठे काम करतो, तर हायड्रॉक्सिल अमाइन हा जो आहे हा रिॲक्ट होत असतो कार्बोनिल कार्बन. ज्यावेळेस कंपाऊंड मध्ये कार्बोनिल कार्बन प्रेझेंट असेल, मे बी अल्डेट्स, मे बी केटोन, मे बी कार्बोक्सिलिक ऍसिड, अमाइड, ईस्टर, that time that hydroxylamine will be react and it will form oxide. आता ऑक्साईड कसं तयार होईल, तर कार्बोनिल मधला जो OA आणि NH2OH मधला H2 ह्या पद्धतीने काय लॉस होईल, वॉटर मॉलिक्युल्स. रिएक्शन कशी झाली, कार्बोनिलचा ऑक्सिजन आणि NH2OH चा H2 ह्या पद्धतीने काय लॉस झालं, वॉटर. आणि त्यापासून हा जो नायट्रोजन आहे हा कुणावर गेला, कार्बन. कार्बनवर कोण गेला, नायट्रोजन. नायट्रोजन ऑलरेडी कोण अटॅच आहे,
एच. कार्बनवरचं बाकीचे जे ग्रुप आहेत त्यांना काही डिस्टर्बन्स झालेला नाही, म्हणजे हा OH, H, HO, H, H, OH, H, OH आणि लास्टचं CH2OH. आणि इकडचा कार्बनवरचा एक हायड्रोजन इकडच्या बाजूला वर लिहिलेला आहे म्हणून तो लिहिताना मी ॲड लिहितो. देन दिस ग्रुप इज नोन ॲज ऑक्साईड. अशा ग्रुपला काय म्हटलं जातं? ऑक्साईड म्हटलं जातं. अँड इट विल फॉर्म दी ऑक्साईड कंपाऊंड. तो आपल्याला सायनो ऑक्साईड. ठीक आहे. द नेक्स्ट रिएक्शन विथ HCl, हायड्रोसाइड. रिएक्शन विथ HCl. आता HCl ची रिएक्शन जी ती आता आपण जस्ट मागच्या चॅप्टरमध्ये डिस्कस केली, अल्डेहाइड्स केटोन. अल्डेहाइड केटोन चॅप्टरमध्ये HCl ची रिएक्शन पण आणि हायड्रोक्सिलामाइनची पण रिएक्शन घेतली. रिएक्शन एकदा सांगतो. व्हेनेवर कार्बोनिल कार्बन रिएक्ट विथ HCl, तर HCl मधला Cl जो आहे तो निगेटिव्ह न्यूक्लिओफिलिक असतो, म्हणून तो कुणावर अटॅक करतो? कार्बनवर अटॅक करतो. डबल बॉन्ड कुणाकडे शिफ्ट होतो? ऑक्सिजनकडे शिफ्ट होतो. आपल्याला O- CN आणि उरलेले जे दोन ग्रुप ऍजिटेज असतील, हा जो इथला H+ आहे हा कुणाकडे जाईल? ऑक्सिजनकडे जाईल आणि त्यापासून आपल्याला तयार होतं OHCN आणि उरलेले दोन. ज्यावेळेस ह्या पद्धतीची प्रोडक्ट तयार होतो की एकाच कार्बनवर हायड्रॉक्सिल ग्रुप आणि सायनो ग्रुप, दॅट नोन ॲज सायनोहाइड ग्रुप. त्याला काय म्हटलं जातं? सायनोहाइड. म्हणजे ह्या रिएक्शन मध्ये काय? व्हेनेवर HCl रिएक्ट विथ कार्बोनिल ग्रुप इट विल फॉर्म सायनोहाइड्रेट. देन व्हेनेवर ग्लुकोज ग्लुकोजचं स्ट्रक्चर परत परत काढा म्हणजे तुम्हाला ते रिमाइंड राहील. व्हेनेवर ग्लुकोज रिएक्ट विथ HCl, तर हा कार्बोनिल ग्रुप कशात कन्वर्ट झाला? त्याच्यावरचा हायड्रोजन ऍजिटेज याला डिस्टर्ब झाला नाही. ऑक्सिजन गेट कन्वर्टेड टू OH. नवीन एक ग्रुप आला CN. बाकी स्ट्रक्चर मध्ये कुठलाच बदल नाही. H, OH, H, H, OH, H, OH आणि लास्टचा CH2O. या पद्धतीने आपल्याला इकडे जो ग्रुप तयार झाला, हा ग्रुप कुठला तयार झाला? मग सायनोहायड्रिन ग्रुप तयार झाला. मग आता दोन ग्रुप तयार झाले आपल्याला दोघं रिएक्शन वरनं. मग याच्यावरनं आपण कन्क्लुजन जे ते लिहू. बाय रिएक्शन ऑफ NH2OH and HCl on glucose, it gives oxide and cyanohydrin respectively. Hence, in structure of glucose, there must be presence of carbonyl carbon. There must be presence of carbonyl कार्बन. हे झालं कार्बोनिल कार्बनचं स्ट्रक्चर की तिथं डेफिनेटली कोण प्रेझेंट आहे? कार्बोनिल कार्बन प्रेझेंट. आणि हा जो कार्बोनिल कार्बन आहे हा कुठलाही असू शकतो, मे बी अल्डेहाइड्स असू शकतो किंवा केटोन असू शकतो. म्हणजे आपल्याला ह्या ज्या दोन रिएक्शन आहेत, पहिली रिएक्शन हायड्रॉक्सिलामाइन घेऊन ऑक्साईड आणि सेकंड रिएक्शन HCl गिव्स सायनोहायड्रिन. या पद्धतीने आपल्याला दोघं रिएक्शन पासून प्रिडिक्शन काय झालं की एक कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट. म्हणजे आतापर्यंत जे आपण तीन रिएक्शन डिस्कस केल्या त्या रिएक्शन वरनं प्रिडिक्शन काय झालं? पहिल्या रिएक्शन मध्ये साईच्या साई कार्बन एका लिनियर चेन मध्ये प्रेझेंट आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या रिएक्शनने काय प्रिडिक्शन दिलं? देअर मस्ट बी प्रेझेन्स ऑफ कार्बोनिल कार्बन. ठीक आहे, चला नेक्स्ट. आतापर्यंत कार्बोनिल कार्बन जो आहे तो आता आपल्याला काय करायचं आहे? प्रिडिक्ट करायचं आहे की कार्बोनिल कार्बन अल्डेहाइड्स आहे की केटोनिक. ग्लुकोज मध्ये जो कार्बोनिल कार्बन आहे हा कुठला आहे हा प्रिडिक्ट करण्यासाठी आपण पुढची रिएक्शन घेणार. रिएक्शन विथ
माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. आता माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट काय काम करेल, तर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून आपल्याला यूज करायचं आहे ब्रोमीन वॉटर. काय यूज करायचं आहे, ब्रोमीन वॉटर, नथिंग बट Br2 वॉटर. आता माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट काय करेल, देन माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट only oxidize aldehydes. Not ketones. Aldehydes to carboxylic acid. टू कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे आता जर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे, माइल्ड म्हणजे लेस कॉन्सन्ट्रेटेड, असं माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे, तो फक्त काय करेल, अल्डेहाइड्सचं ऑक्सिडेशन करेल. का अल्डेहाइड्सचं ऑक्सिडेशन करेल, कारण की अल्डेहाइड्सचा फंक्शनल ग्रुप कसा आहे, RC डबल बॉन्ड OH, पण केटोनचा फंक्शनल ग्रुप कसा आहे, RC डबल बॉन्ड O R डॅश. केटोन मध्ये दोघं बाजूला काय आहेत, अल्केल सबस्टिट्यूट. केटोन मध्ये दोघं बाजूला काय आहेत, अल्केल सबस्टिट्यूएंट आहे, आणि अल्केल सबस्टिट्यूएंट असल्यामुळे त्याचं ऑक्सिडेशन जे ते फास्टली होत नाही, ते स्लो ऑक्सिडेशन असतं, म्हणून वी नीड स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. पण माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट काय करतो, याचं ऑक्सिडेशन इझिली कशात करून टाकतो, C डबल बॉन्ड O OH मध्ये करून टाकतो, म्हणून ऍसिड विल बी ऑब्टेन. आपल्याला हीच रिएक्शन डिस्कस करायची आहे विथ द माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. देन व्हेनेवर ग्लुकोजचा फॉर्म्युला C डबल बॉन्ड OH. परत स्ट्रक्चर काढतो मी, ड्रॉ करतोय, H OH H OH H OH, लास्टला परत H OH आणि लास्टला CH2. Whenever it will react with the bromine water, Br2 water. आता ब्रोमीन वॉटरची रिएक्शन झाल्याबरोबर काय, ब्रोमीन वॉटर इज द माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. इट विल ऑक्सिडाइज दिस ग्रुप टू दी ऍसिड, म्हणून हा अल्डेहाइड ग्रुप जो आहे त्याचं काय होऊन जातं, ऑक्सिडेशन होऊन जातं, आणि त्याचं ऑक्सिडेशन झालं की फक्त तो एकच ग्रुप जो आहे अल्डेहाइड ग्रुप हा कशात कन्वर्ट होतो, ऍसिड मध्ये. बाकी स्ट्रक्चर मध्ये कुठेच काही चेंज नाही, बाकीचं स्ट्रक्चर ऍज इट इज जसंच्या तसं तुम्हाला लिहायचं. अँड दिस इज नोन ॲज ग्लुकॉनिक ऍसिड. याला काय म्हटलं जातं, ग्लुकॉनिक ऍसिड. देन फ्रॉम दॅट वी कॅन से दॅट फ्रॉम रिएक्शन ऑफ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट to glucose, it gives gluconic acid as a product. That means in structure of glucose must be presence of aldehydic carbon atom. Must be presence of aldehyde as a कार्बोनिल कार्बन. जो कुठला कार्बोनिल कार्बन ऍटम आहे हा डेफिनेटली कुठला आहे, अल्डेहाइडचा. आता अल्डेहाइडचं स्ट्रक्चर काय आहे, अल्डेहाइडचं स्ट्रक्चर कसं असतं, C डबल बॉन्ड OH. अल्डेहाइड्स ऑलवेज प्रेझेंट ऍट दी टर्मिनल पोझिशन. अल्डेहाइड्स हा कायम टर्मिनल पोझिशनला असतो, म्हणून हा इथला जो ग्रुप आहे हा जर टर्मिनलला आला तर उरलेले 5 कार्बन जे आहेत ते प्रेझेंट असतील. ह्या पद्धतीने आपण पुढच्या रिएक्शन काय आतापर्यंत काय प्रिडिक्शन केलं की 6 कार्बन एका चेन मध्ये प्रेझेंट आहे, एक कार्बोनिल ग्रुप आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या रिएक्शन आपण प्रिडिक्ट केलं. चौथ्या रिएक्शनने काय सांगितलं की तो कार्बोनिल ग्रुप कुठला आहे, अल्डेहाइडिक कार्बोनिल ग्रुप. ठीक आहे. नेक्स्ट रिएक्शन नंबर 5. आता आपल्याला काय शोधायचं आहे की म्हणजे पहिला कार्बन जो आहे तो आपला तर फिक्स झाला, अल्डेहाइडिकचा कार्बन आहे. उरलेल्या कार्बनचा आपल्याला आता अनालिसिस करायचं आहे. रिएक्शन विथ
ऍसिटिक अनहायड्राइड. पुढची रिएक्शन आपल्याला डिस्कस करायची आहे ऍसिटिक अनहायड्राइड. आता ऍसिटिक अनहायड्राइडची रिएक्शन. आता ऍसिडिक अनहायड्राइड कशा पद्धतीने होतो किंवा ऍसिडिक अनहायड्राइड काय म्हणतात हे आधी आपण डिस्कस करूया. मग आपण रिएक्शन देन व्हेनेवर 2 मोल्स ऑफ ऍसिटिक ऍसिड, जर आपण ऍसिटिक ऍसिडचे 2 मोल घेतले CH3C डबल बॉन्ड OH ऑन अ ड्राय डिस्टिलेशन, याला जर आपण हीट केली तर इट विल लॉस वॉटर मॉलिक्यूल. तो वॉटर मॉलिक्यूल कसं लॉस होईल, एका ऍसिडचा OH आणि दुसऱ्याचा H या पद्धतीने लॉस होतो. हा ऑक्सिजन जो कोणावर अटॅक करतो, कार्बनवर, आणि त्यापासून आपल्याला ग्रुप तयार होतो CH3C डबल बॉन्ड OC डबल बॉन्ड OCH, दॅट नोन ॲज ऍसिटिक अनहायड्राइड. याला म्हणत असतो आपण ऍसिटिक अनहायड्राइड. आता ऍसिटिक अनहायड्राइड व्हेनेवर अल्कोहोल OH group is a react with the acetic anhydride. इकडे काढताना स्ट्रक्चर जे ते लिनियर काढलं होतं, इकडे मी झिगझॅग फॉर्म मध्ये काढलं. व्हेनेवर अल्कोहोल रिॲक्ट विथ ऍसिटिक अनहायड्राइड, तर काय होईल, अल्कोहोल जो आहे अल्कोहोल मधला OH आणि इकडचा C डबल बॉन्ड OH या पद्धतीने काय लॉस होऊन जातं, कम्प्लिटली ऍसिटिक ऍसिड हा बाय प्रोडक्ट लॉस होतो. काय लॉस होतो, एक प्रोडक्ट ऍसिटिक ऍसिड. आता उरलं कोण, OC डबल बॉन्ड OCH3 अटॅच विथ R, म्हणजे ROC डबल बॉन्ड OCH. आता हा जो प्रोडक्ट आहे इस्टर, आपल्याला एक दुसरा जो प्रोडक्ट तयार झाला हा कुठला आहे, इस्टर. पण इस्टरशी न घेणं देणं, आपल्याला इस्टर पेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट आहे, तर हा जो ग्रुप आहे ह्या ग्रुपला म्हणत असतो आपण ऍसिटेट ग्रुप. ठीक आहे, ह्या ग्रुपला काय म्हणत असतो आपण, ऍसिटेट ग्रुप. आणि हा जो ऍसिटेट ग्रुप आहे हा कुणाला अटॅच आहे, ऑक्सिजनला, म्हणून ऍसिटेट ग्रुप शॉर्ट फॉर्म मध्ये लिहित असतो आपण AC. म्हणून याला आपण ह्या पद्धतीने लिहू शकतो, इट विल राईट ॲज अ ROAC. OAC हा ग्रुप सर्वात महत्वाचा आहे. ठीक आहे. मग आता जर मी ग्लुकोजचं स्ट्रक्चर घेतलं, ग्लुकोज मध्ये काय CHO OH H OH H H OH H OH CH2 OH. आता बघ ग्लुकोज मध्ये ग्लुकोजची रिएक्शन जर मी 5 टाइम्स ऍसिटिक अनहायड्राइडशी केली, ग्लुकोजची रिएक्शन काय केली, 5 टाइम ऍसिटिक अनहायड्राइडशी केली. ज्यावेळेस आता बघ ग्लुकोज मध्ये काय OH ग्रुप आहे, प्रत्येक कार्बनवर एक OH ग्रुप आहे. हा OH ग्रुप आणि ऍसिटिक अनहायड्राइड यांच्यामध्ये काय लॉस होईल, 5 टाइम्स ऍसिटिक ऍसिड लॉस होईल. ठीक आहे, म्हणजे ह्या इथला OH आणि अनहायड्राइड मधला ग्रुप ह्या पद्धतीने लॉस झाला. कोण उरलं, OAC. म्हणजे हे OAC ग्रुप कुठे येईल, प्रत्येक कार्बनवर येईल आणि त्यापासून आपल्याला प्रोडक्ट भेटेल CHO. आता बघ प्रत्येक कार्बन जो आहे, प्रत्येक कार्बनवर काय आहे, एक हायड्रोजनचा ऍजिडिटी, आणि हा गेला नाही, याच्या जागेवर कोण आलं, OAC ग्रुप आला. इकडे कोण आलं, OAC ग्रुप हायड्रोजन, इकडे कोण आलं हायड्रोजन OAC ग्रुप, इकडे कोण आलं हायड्रोजन OAC ग्रुप, आणि लास्टचं स्ट्रक्चर CH2OAC, कारण की त्याचा OH लॉस झाला आणि तो OAC. हे स्ट्रक्चर जर मला काढायचं असेल तर मी कशा पद्धतीने लिहू शकतो, CHO. ठीक आहे. आता पहा OAC 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 किती आहेत, 4 आहे. ठीक आहे, म्हणून मी याला लिहिलं CH. ओके, 1 2 3 4. फर्स्ट कार्ड, दिस विल फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, म्हणजे सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ म्हणून 4 कार्बन आहेत, म्हणून CHOAC. ठीक आहे, आणि होल ब्रॅकेट किती टाइम्स दिलं मी, 4 टाइम्स, आणि लास्टला CH2OAC. मग आता ह्या रिएक्शन वरनं काय प्रिडिक्शन झालं, इन दिस ह्या रिएक्शन वरनं प्रिडिक्शन काय झालं, देन इन दिस रिएक्शन देयर इज अ 5 OAC group
are present in a product. That means 5 hydroxy group are present in a glucose. जो काही ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे, ग्लुकोजच्या स्ट्रक्चर मध्ये किती हायड्रोक्सी ग्रुप प्रेझेंट आहेत? 5 हायड्रोक्सी ग्रुप. इफ आता 5 हायड्रोक्सी ग्रुप आहेत, त्यातला पहिला तर आपण ऑलरेडी शोधून घेतलेला अल्डेट्स. मग उरलेले किती कार्बन आहेत? 5 कार्बन. दॅट इज मीन्स एव्हरी कार्बन ऑफ ग्लुकोज except aldehydic carbon must be presence of hydroxy. म्हणजे जर आपण तो कार्बन, ग्लुकोजचा कार्बन, पहिला कार्बन सोडला अल्डेहाइडिकचा, तर उरलेल्या प्रत्येक कार्बनवर एक एक हायड्रोक्सी ग्रुप प्रेझेंट आहे. कारण की जर एकाच कार्बनवर जर 2 हायड्रोक्सी ग्रुप गेले तर हे स्ट्रक्चर स्टेबल नसतं. म्हणून एका कार्बनवर 2 जाणार नाही. 5 हायड्रोक्सी ग्रुप आहेत, ऑब्व्हियसली दॅट गोज ऑन अ 5 कार्बन ॲटम. म्हणजे ह्या रिएक्शनने आपल्याला काय सांगितलं? पॉलीहायड्रॉक्सी स्ट्रक्चर सांगितलं. म्हणजे आतापर्यंत आपण दोन गोष्टी प्रेडिक्ट केल्या. 6 कार्बन लिनियर फॉर्म मध्ये, एक जो आहे तो अल्डेहाइडिक कार्बन आहे. अल्डेहाइडिक कार्बन सोडलं तर प्रत्येक कार्बनवर एक एक हायड्रोक्सी ग्रुप प्रेझेंट आहे. पण सर्व हायड्रोक्सी सिमिलर आहेत का? नाही. तर हा हायड्रोक्सी सेकंड, थर्ड, फोर्थ कार्बनचे जे हायड्रोक्सी हे सेकंडरी नेचर दाखवतात, पण हा जो हायड्रोक्सी हा प्रायमरी नेचर दाखवतात. आणि आपल्याला पुढची रिएक्शन जी त्याच्यामध्ये तेच सांगायचंय की प्रायमरी कोण आहे आणि सेकंडरी कोण आहे. ठीक आहे. द नेक्स्ट रिएक्शन नंबर 6, रिएक्शन विथ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. याच्या आधी आपण रिएक्शन घेतली होती, पण कुणाची घेतली होती रिएक्शन? माइल्ड ऑक्सिडायझिंग घेतली होती. आता आपल्याला रिएक्शन कुणाची घ्यायची आहे? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. The next reaction number 6. Reaction number 6 is the reaction with strong oxidizing agent. आता स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आता ऑक्सिडायझिंग एजंट स्ट्रॉंग म्हणून आपण इथे घेतो. ऑक्सिडायझिंग एजंट स्ट्रॉंग साठी आपण यूज करत असतो कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. नायट्रिक ऍसिड then whenever glucose will react with a concentrated nitric acid. आता आपण रिएक्शन घेतली होती, त्याच्यात काय केलं होतं? आपण माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला होता. थर्ड रिएक्शन माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटने काय केलं होतं? फक्त अल्डेहाइडचं कन्व्हर्जन ऍसिड मध्ये केलं. आता रिएक्शन कोणाची आहे? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ऑब्व्हियसली तो काय काम करेल? अल्डेहाइड्सला तो ऑक्सिडाइज करेलच ऍसिड मध्ये. ऍज वेल एज जो कोणी प्रायमरी अल्डेहाइड अल्कोहोल असेल, दॅट प्रायमरी अल्कोहोल ऑल्सो बी ऑक्सिडाइज टू ऍसिड. याचं काम काय आहे? प्रायमरी अल्कोहोल विल कन्व्हर्टेड टू कार्बोक्सिलिक ऍसिड. त्याचं कन्व्हर्जन कशात करेल? तो कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. म्हणून हा जो अल्डेहाइडिक ग्रुप आहे, अल्डेहाइडिक ग्रुप ऑल्सो कन्व्हर्टेड टू ऍसिड. बाकी कुठल्या स्ट्रक्चर मध्ये चेंज होणार नाही. HO H H OH H OH and last is the COOH. हा प्रायमरी अल्कोहोल आहे, बरोबर आहे. म्हणून ह्या प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशात झालं? ऍसिड मध्ये झालं. दॅट नोन ॲज glutamic acid. That also known as सॅक्रिक ऍसिड. पुस्तकामध्ये फक्त सॅक्रिक ऍसिड नाव दिलेलं आहे, पण ग्लुटामिक ऍसिड सुद्धा लक्षात ठेवा. याशीच आपण एक रिएक्शन घेतली होती. C डबल बॉन्ड OH OH H HO H H OH H OH आणि लास्टचा होता CH2
OH. काय नाव दिलं होतं आपण याला? ग्लुकॉनिक ऍसिड. ठीक आहे. Whenever gluconic acid also react with a concentrated nitric acid, it will also give the glutamic acid. म्हणजे याच्यावरनं काय समजलं मग आता आपल्याला? इन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज, four hydroxy group are secondary in nature. While one hydroxy group is a primary in nature. आणि ह्या पद्धतीने आपण ग्लुकोजचं पूर्ण स्ट्रक्चर जे ते ग्लुकोजचं स्ट्रक्चर हे असंच का आलं हे आपण 6 रिएक्शनने प्रिडिक्शन केलं. पहिल्या रिएक्शन मध्ये आपण लिनियर चेंज शोधले. सेकंड आणि थर्ड रिएक्शन मध्ये आपण कार्बोनिल कार्बन शोधला, हायड्रोक्सिल अमाइल आणि HCN ची रिएक्शन. थर्ड ब्रोमिन वॉटरच्या रिएक्शनने आपण तिथं अल्डेडी ग्रुप प्रेझेंट आहे तो डिफाईन केला. पुढची रिएक्शन अनहायड्राईडच्या रिएक्शनने आपण प्रेझन्स ऑफ पॉलीहायड्रोक्सिल स्टडी केलं. आणि लास्ट रिएक्शन विथ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटने आपण प्रेझन्स ऑफ सेकंडरी अँड प्रायमरी अल्कोहोल शोधले. तर हे सर्व काय आले? दिस विल सेकंडरी अल्कोहोल, दिस ऑल्सो सेकंडरी अल्कोहोल, दिस ऑल्सो सेकंडरी अल्कोहोल, दिस ऑल्सो सेकंडरी अल्कोहोल, ओनली दिस प्रायमरी असेल आणि वरचा अल्डेडी ग्रुप. अँड दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. इन नेक्स्ट व्हिडिओ वी कॅन स्टडी अबाउट द नेक्स्ट पार्ट, cyclic structure of the